वसमत, औंढा, कळमनुरी, हिंगोली या तालुक्यांमध्ये सर्वाधिक पाऊस झालाय, तर काही भागांमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्यामुळे शेती पिकाचं मोठं नुकसान झालंय। पावसामुळे एकाच महिन्यामध्ये दोनदा शेती पिकांचं नुकसान झाल्यामुळे शेतकरी पुरता हतबल झालेला आहे। प्रशासनाने शेतकऱ्यांच्या नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जाते। दरम्यान या नुकसानग्रस्त भागातून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी समाधान कांबळे यांनी। हिंगोली जिल्ह्यामध्ये एका महिन्यामध्ये 2 वेळेस अतिवृष्टी सदृश्य पाऊस झालेला आहे आणि काल जे आहे ते हिंगोलीच्या काही भागामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस झालेला आहे, त्यामुळे शेती पिकांचं प्रचंड नुकसान झाले। मागच्या वेळेस देखील अनेक शेतामध्ये जे आहे ते पाणी घुसून शेती पिकांचं नुकसान झालं होतं। जवळपास 50,000 हेक्टरच्या वर जे ते शेती पिकांचं नुकसान झालं होतं। यावेळेस देखील शेती पिकांमध्ये पाणी घुसून शेती पिकांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे। आपण बघू शकता मी सध्या या कपाशीच्या शेतामध्ये आहे आणि कपाशी शेत संपूर्ण आता खाली पडलेलं आहे। या कपाशीला आता बोंड लागले होते, संपूर्ण कापूस येत होता, मात्र सद्यस्थितीला आपण बघू शकता हे संपूर्ण कपाशीचं पीक जे आहे ते वाहून गेलेलं आहे, संपूर्ण खराब झालेलं आहे। त्यामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे। काल झालेल्या पावसामुळे अनेक भागामध्ये जे आहे ते पाणी साचलं होतं। आपल्यासोबत शेतकरी आहेत। काका, कसा पाऊस झाला होता काल? कसं कुठपर्यंत पाणी होतं इथं? 3 घंटे पाऊस झाला सारखा। माणूस निघला नाही, ढोरं निघलं बाहेर नाही, काय नाही, घरात माणसं होती। खूप नुकसान झाले बापू। काय करावं आता? ते देवानं फार आम्हाला आणलं, गरीबा माणसाला, शेतकऱ्याला एवढा अन्न कुठं भरावं आम्ही बाबा? हे पाहत आले लेकरा बाळांना काय खावं हे म्हणणं, काय करावं, काय करावं, हे काय मला बोला येत नाही, काय नाही। किती कापूस आहे तुमच्याकडे? सोयाबीन किती होतं? किती? 10 थैली आहेत, 5 पुडी आहेत, तसं 12 एकर शेती आहे। काय करणार आता? पहिल्या पावसात वाहून गेलं होतं? हो, काय गेलं तर पहिलं तर काही राहिलं ते गेलं। आता समजा काय पायाचंच काम नाही। आपल्यासोबत अजून काही शेतकरी आहेत। दादा, कसा पाऊस होता काल आणि आता सध्याची काय परिस्थिती आहे? काल पारडा या परिसरात सततधार 3 तास पाऊस पडल्याने अतिवृष्टी झाली आणि अतिवृष्टीमध्ये शेतकऱ्यांचे पीक प्रचंड प्रमाणात वाहून गेले आणि पूर्णपणे कापूस, सोयाबीन झोपलेले आहेत। प्रशासनाने या गोष्टीची तात्काळ दखल घेऊन या गोष्टीचे पंचनामा करून शेतकऱ्यांना लवकरात लवकर भरपाई द्यावी एवढी प्रशासनाला आमची मागणी आहे। निश्चित जर बघायला गेलं तर काल झालेल्या पावसामुळे हिंगोली जिल्ह्यातील अनेक भागातील शेती पिकांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे। आपण जर बघायला गेलं तर हे शेतकरी बघा, आपले जे पोटच्या मुलासारखं ज्या पिकांना जपलं ते पीक आता उभं करण्यात आहेत, अशी हृदय पिळून टाकणारी घटना जी आहे ते आपल्या डोळ्यासमोर आहे। संपूर्ण पीक खराब झाले। आता काय करायचं? काय करावं? काय करायचं? काहीच कळलं नाही। बरं, कसं धकवायचं आता? आम्हाला तर काहीच कळलं नाही। निश्चित या शेतकऱ्याच्या डोळ्यामध्ये अश्रू दाटून आलेले आहेत। शेती पिकांचं प्रचंड नुकसान झाले, आता वर्ष कसं धकवावं असा प्रश्न देखील हिंगोली जिल्ह्यातील या शेतकऱ्यांसमोर उभा ठाकलेला आहे। आता या शेतकऱ्यांच्या शेती पिकांची पंचनामे करून या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी येथील शेतकऱ्यांकडून केली जात आहे। समाधान कांबळे, NDTV मराठी, हिंगोली।